दुखावता कामा नयेत, परंतु त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. नाही, पण एकूण म्हणजे राजकारण एक क्षेत्र असं आहे की तिथं निभाव लागणं आता फार अवघड आहे. पण तुमच्या दोघींच्याही बाबतीमध्ये म्हणजे सगळं प्रतिकूल असताना संघर्ष करून राजकारणामध्ये येणं, तिथं रुजणं आणि काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये यश मिळवणं. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये कुठला टप्पा असा वाटतो की जो सगळ्यात परीक्षा बघणारा, सगळ्यात संघर्ष म्हणजे अतिसंघर्ष करायला लावणारा होता? म्हणजे आता मागं वळून बघताना असं वाटतं की ती जी फेज आहे ती आपल्या आयुष्यात नसती तर बरं झालं असतं. तसं जर बघायला गेलं सर, जसं समजू लागलं तसाच इतका दुःखाचा, संघर्षाचा सामना करावा लागला. आणि दुर्दैवानं माहीत नाही की प्रत्येक येणारं सुख हे एक दुःखाची किनार घेऊन माझ्या आयुष्यात आलं. माझा 12वीचा जेव्हा निकाल लागला होता आणि 12वीच्या बोर्डात मी पहिली आले ही बातमी आली. दुसऱ्या दिवशी सोलापूरच्या सगळ्या वृत्तपत्रांच्या मध्ये पहिल्या पानावरती माझे फोटो होते की सोलापूर जिल्ह्यात सर्वसाधारण विद्यार्थ्यातून पहिली, पुणे बोर्डात मागासवर्गीयातून पहिली. आणि माझ्या आईचे वडील, त्यांचं नाव नागनाथ कंदुरे, ते खूप उंच होते म्हणून मी त्यांना लंबूताता म्हणायचे. म्हणजे मी माझ्या सगळ्या आजोबांना अशी नावं ठेवली होती. माझे वडिलांचे काका ते भजन करायचे, त्यामुळे मी त्यांना भजन ताता. ताता हा तेलुगू शब्द आहे, आम्ही घरी तेलुगू बोलतो. ताता म्हणजे आजोबा. आणि माझा सत्कार करण्यासाठी सगळे लोक आले होते आणि आम्हाला बातमी कळाली की आजोबा माझा पेपर खिशात ठेवून गेले होते एका कामासाठी. सायकल होती तेव्हा त्यांच्याकडे आणि ती सायकल एका दगडाला अडकून खाली पडली, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ते जागेवरतीच गेले. आणि जी लोक त्यांना मदत करायला आली तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द होते त्या पेपरवरती दाखवून की ही माझी नात आहे. म्हणजे त्या पेपरवरून लोकांना कळालं आणि ती बातमी आमच्यापर्यंत आली. म्हणजे एका बाजूला बोर्डामध्ये आलेल्याचं सुख करायचं का ज्या आजोबांना आपला इतका अभिमान आहे की त्यांनी आयुष्याचा शेवटचा श्वास हा आपला पेपर हातामध्ये घेऊन घ्यावा, ह्याचं दुःख करायचं. सगळे सत्काराचे बुके त्या दिवशीच कोमेजून गेले. अंत्यविधी झाला. मी आजीला, आईला सगळ्यांना सांगितलं की मी आता इथून पुढं एकही सत्कार नाही घेणार बोर्डात आलेला. आज दुर्दैवानं माझी आजी पण नाही आहे. तर माझ्या आजीनं, माझ्या आईने सांगितलं की नाही, तू आजोबांचा विचार कर, त्यांना आनंद झाला का नाही, ते आनंदामध्ये गेले की नाही, मग त्यांच्या आत्म्याला बरं वाटेल म्हणून तरी तू हे सत्कार स्वीकार. सर 12वीच्या बोर्डात आल्यानंतर इतकं कौतुक वाटलं लोकांना की 3-4 महिने दररोज 10-15 बुके घरी असायचे. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर कुठेतरी वाटायचं की ह्या बुक्यांच्या ऐवजी जर लोकांनी भाकरी दिली असती तर किती बरं झालं असतं. कारण सत्काराच्या फुलांनी भूक नाही भागवता येत, पण त्या सत्काराच्या फुलांनी प्रेरणा दिली. भाकरीचा संघर्ष करत असताना सुद्धा कुठेही तडजोड न करता स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे, ही प्रेरणा सुद्धा त्या सत्काराच्या फुलांनी दिली. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा पाळणा करतो. छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीनं 18 तारखेला मध्यरात्री 12 वाजता लाखो महिला जिजाऊच्या वेशात येतात. आई तू जिजाऊ हो, आणि प्रत्येक महिलेनं जिजाऊचा वारसा पुढे नेला पाहिजे म्हणून तो कार्यक्रम होतो. मी पहिल्या वर्षापासून त्यामध्ये होते आणि निवेदनाची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती असायची. आमचे माऊली दादा पवार असतील, पुरुषोत्तम बर्डे असतील किंवा आमचे नाना काळे ह्यांनी ती जबाबदारी दिलेली. आणि माझ्या मिस्टरांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं की मल्टी ऑर्गन फेल्युअरकडे केस जाते. ICU मध्ये होते आणि
मी इकडे ह्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की निवेदनाची जबाबदारी माझ्यावर आहे. लाखो महिला जमत होत्या. करायचं काय हा माझ्यावरती प्रश्न होता. खूप कोलमडून गेले होते. माझे मिस्टर क्राईम रिपोर्टर आहेत, पत्रकार आहेत. सोलापूरच्या सुराज्य, तरुण भारत, पुढारी, मी तरुण भारत संवाद या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांनी सांगितले की माझी काळजी करू नकोस, तू जा, मी तुला लाईव्ह बघतो ICU मधून. कारण ऐन वेळेला जर मी नाही म्हणून सांगितलं असतं तर एवढा मोठा महिलांचा कार्यक्रम ते कसं हँडल करणार होते, आणि महाराजांचा कार्यक्रम होता. मग मी विचार केला की एवढ्या छोट्याशा संकटाला आपण घाबरतोय, अफजल खानाला भेटायला जाऊन कसं पाठवलं असेल महाराजांना. आणि शिवाजी महाराज, बाबासाहेब ही नावं नुसती तोंडाने थोडीच घ्यायची असतात ना, आपल्याला वागावं लागतं. म्हटलं नाही, महाराजांचा कार्यक्रम मी नाही सोडणार. नवरा ICUत असताना त्या पाळण्याच्या कार्यक्रमाच्या अँकरिंगला गेले. अर्धा जीव कार्यक्रमात होता, अर्धा जीव तिकडे होता. तो खूप कठीण प्रसंग वाटला. आणि त्याच्यानंतर जेव्हा विधानसभा परवाच्या आपल्या 24च्या विधानसभेच्या प्रचाराला निघायचं होतं, आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे दिवाळी आहे म्हणून मी इकडून 2-3 दिवस घरी थांबून पुन्हा प्रचाराला लागावं ह्या तयारीने गेले होते. आणि गेल्या गेल्या बातमी कळाली की मिस्टरांना अटॅक आलाय आणि त्यांना सोलापूरच्या प्राईड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तोही प्रसंग खूप वाईट होता, पण त्यावेळेला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली. त्याच्यामुळे आज माझे पती माझ्यासोबत आहेत. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा खरंच तो आजोबांच्या निधनाचा प्रसंग, तो मिस्टरांच्या आजारपणाचा प्रसंग, ह्या गोष्टी जीवनामध्ये आल्या नसत्या तर बरं झालं असतं असं वाटतं. 2 प्रश्न. तुम्ही आता खूप भावूक झालात आणि तुम्ही किती संवेदनशील आहात हा कट्टा सुरू झाल्यापासून आम्ही पाहतोय. तुमची संवेदनशीलता अनेकदा शब्दांमधून व्यक्त झाली आहे. तुम्ही कविता करता असं ऐकलंय. एखादी कविता? आता खरं तर अचानक आठवावं असं तर मराठी कविता अनेक लिहिल्यात. राजकारणात आल्यापासून थोडंसं कवितेपासून लांब गेले, परंतु बाबासाहेबांच्या संदर्भातला एक हिंदी 4 ओळी मी लिहिल्या होत्या. त्या मला आज पटकन माझ्या ओठांवरती येतात की होठों पर हम जय भीम की बात लिए चलते हैं, होठों पर हम जय भीम की बात लिए चलते हैं, दिल में फुले शाहू अम्बेडकर की सौगात लिए चलते हैं, जुल्म से लड़ने के लिए न